त्यामध्ये माढा, सातारा, बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल, काय सांगाल सर? जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे. म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विरोधात चांगल्या फरकाने निवडून येतील असा चेंज आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदाराची भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये. अरबाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले ठीक दिसतंय आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनचे सुद्धा पाठवले आहेत. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचप ही कल्पना कधी नव्हती. ही आम्ही हल्लीच पाहिली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येते त्याचा विचार करावा लागेल नंतर शांतपणे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल, असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. असं आहे की अमित शहा जे सांगतात त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने आठवावं त्यांच्याच राज्याची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाली त्यावेळी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं नव्हतं. बसून निर्णय घेतला. सर, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतकं संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील. नेमकं सरसकट असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूचे ते जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते, काय सांगा? असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे जिथे राज्य किंवा त्यांचे शक्तिस्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजप सोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका कोalition मुलाखतीत काय विषय? काय प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका आणि ह्याला मी आहे. आमच्याचे काही सहकारी त्या वर्षाचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा. तसं निर्णय सुशील पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो उद्धव ठाकरे काय बोललो शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. ते सरकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदेने आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय? नाही, म्हणजे आतापर्यंत अडाणी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा होती. आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती चर्चा होत होती आज तेच
हे काँग्रेसवर दाखवायला लागले. चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं सुटकी म्हणण्यापेक्षा सर दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांची लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. ते काय म्हणजे साहेब अजितदादांच्या बोलण्यात 2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. त्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्यावर? त्यांनाच विचारला ना, मी काय सांगणार. त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तर तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटत वाटायला नाही. लागली. त्यांना विचारला तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कोणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांच्यावर काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्याबरोबर असावी तीच त्याच्यामध्ये दिसते. जशी जशी तफी जाती तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जाते अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असं ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये मला माहिती द्यायची शिक्षणाला भेटतंय ते तुमच्याकडून यायचं. पण बीडीओ वस्तू निकाल घेतला असेल त्यांच्याकडे त्यांची माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाही. सर महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर. आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक
ते उशीर निघाले हे सगळे एखाद्या 6 जागा निवडणूक पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हाला लोकांची संख्या ही 30 ते 35% आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा केंद्र. साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला? बघूया काय होतं. बरं, समजले मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत त्याचा मोदी साहेबला दुरुस्तीची मदत झाली. हा त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे त्याचं स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडक्यात. साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची काय काळजी दाखवली आज सकाळी ठीक आहे. आता तुम्ही तुमचा पक्ष चालू दुसऱ्या देशात प्रथम करू शकता. साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला म्हणजे त्या उत्तर तर मिळत द्यायचं ना. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले. म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत. असं काय ते नाही, व्हिडिओ आहेत सगळे. बोललेत का हा? तुम्ही असं बोलले? नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येत आहेत सुप्रियाताई. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. चला.